मुंबई हल्ल्याचा 17 वर्षांनंतर आता रिक्रिएशन केलं जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। एनआयएनं तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई हल्ल्याच्या 17 वर्षांनंतर सुद्धा पुन्हा एकदा तोच सीन क्रिएट केला जाण्याची शक्यता आहे। सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। राणाने 13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 या दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापुर आणि आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल, नेमकं कुठल्या ठिकाणी नेलं जाऊ शकतं राणाला? वैष्णवी, जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर काल ज्या पद्धतीने एनआयएने जास्त दिवसांची कोठडी मागितली होती त्यातले एक महत्त्वाचं कारण हे आहे की ज्या ठिकाणी तहव्वूर राणा आणि भेटी दिलेल्या होत्या म्हणजे 2008 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी एनआयएची टीम तहव्वूर राणाला घेऊन जाऊ शकते आणि त्या ठिकाणी सीन रिक्रिएशन होऊ शकतं। याची जी नावं समोर येत आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा असेल, दिल्ली असेल, केरळमधील कोची असेल, गुजरातचं अहमदाबाद असेल, महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी तहव्वूर राणानं साधारणतः भेटी दिलेल्या होता 13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 या दरम्यान। त्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊन रिक्रिएशन सीनचं केलं जाऊ शकते आणि या अनुषंगाने एनआयएच्या टीमकडनं चौकशी केली जाऊ शकते। त्यामुळे जास्त दिवसांची कोठडी मागितली गेली होती। काही वेळापूर्वी एनआयएच्या टीमकडनं तहव्वूर राणाची चौकशी सुरू झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये साधारणतः 18 दिवसांच्या काळामध्ये त्याला त्या ठिकाणी जाऊन सीन रिक्रिएशन देखील केलं जाऊ शकतं। धन्यवाद प्रमोद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिले। एकंदरीतच आपण पाहतोय की हे पुन्हा रिक्रिएशन केलं जाऊन काही लूपहोल्स यामधले राहिले असतील किंवा यातून काही पुरावे सापडतायत का, ह्या गोष्टींकडे एनआयएचं लक्ष असणार आहे आणि त्यामुळे जवळपास 17 ठिकाणी राणाला घेऊन जाऊ शकतात।